विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत सर्वांसाठी अन्न हा पाठ. या पाठामध्ये आज आपल्याला हरित क्रांती म्हणजे काय आणि अन्न सुरक्षा म्हणजे काय याबद्दल अभ्यासायचे. या अगोदर आपण अन्न म्हणजे काय आणि मग सर्वांसाठी अन्नाची आवश्यकता का असते हे जाणून घेतलं. असा पदार्थ जो सजीवाच्या वाढीसाठी उपयुक्त असतो, सजीवाची ऊर्जाविषयक गरज भागवतो, त्या पदार्थाला आपण अन्न म्हणतो आणि सर्व सजीवांना अन्नाची आवश्यकता असते हे आपण या अगोदर अभ्यासले. या सजीव सृष्टीमध्ये हिरव्या वनस्पती अतिशय महत्वाचं काम करतात, उत्पादकांची भूमिका निभावतात आणि इतर सजीवांना ते अन्न उपलब्ध करून देतात. म्हणजे निसर्गामध्ये प्रत्येक सजीव दुसऱ्या सजीवाचं अन्न बनत असतो किंवा प्रत्येक सजीवाची एक वेगळी भूमिका असते. आणि म्हणून हा निसर्ग, हे पर्यावरण, ही पृथ्वी, इथला सूर्यप्रकाश, इथली हवा, इथली जमीन, इथलं पाणी, या सगळ्यांची नैसर्गिक गुणवत्ता टिकणं हे गरजेचं असतं. परंतु या सगळ्यांना बाधा पोचवण्याचं काम या पृथ्वीवर सजीव सृष्टीमध्ये फक्त एकमेव प्राणी आणि तो म्हणजे माणूस करतोय. फक्त आता आपण सगळे माणसं आहोत आणि या सगळ्यांची जाणीव आपल्याला हवी. आपल्यापासून त्रास होतोय या पर्यावरणाला, निसर्गाला, आणि या निसर्गाला होणाऱ्या त्रासामधून निसर्गाचा, पर्यावरणाचा विनाश किंवा ऱ्हास होतोय आणि या सगळ्यांच्या नाशामध्ये आपला सर्वनाश आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि याची जाणीव आपल्याला व्हावी यासाठी हा पाठ आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केला आहे. आपण या अगोदर अभ्यासलं या सजीव सृष्टीमध्ये वेगवेगळे प्राणी आपलं अन्न कसं साठवतात, त्यांना देखील अन्नाची आवश्यकता असते. आणि मग माणूस कसा अन्न साठवतो. माणसाची अन्न साठवणूक करण्याची पद्धती प्रत्येक सजीवासाठी मारक आहे. माणसानं केलेलं पीक संरक्षण हे इतर सजीवांच्या दृष्टीनं हानिकारक आहे. इतर सजीव त्यामध्ये मरतात किंवा नामशेष होतात. यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होतो. इतर सजीवांचे अन्न संचय करण्याची पद्धती आणि माणसाचे अन्न संचय करण्याची पद्धती, इतर सजीवांनी केलेलं पीक संरक्षण किंवा त्यांच्या अन्नविषयक गरजा भागवण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न आणि आपण आपला अन्नविषयक गरजा भागवण्यासाठी केलेला प्रयत्न, यांच्यामध्ये असणारा फरक, या सगळ्यावरून आपल्या काय लक्षात येतं की माणूस निसर्गामध्ये इतर सजीवांसाठी दुश्मनाचं काम करतोय. आता इतर सजीवांसाठी करतोय म्हणजे इतर सजीव आपल्यासाठी उपयुक्त आहेत, तरी देखील आपण त्यांच्यासाठी अशा प्रकारचं षडयंत्र किंवा कट करतोय आणि हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला सर्रास वाटून जातं आपण करतोय हे आपल्यासाठी करतोय. आणि मग आपल्यासाठी करत असताना इतरांसाठी थोडंफार काही होतंय का आपल्याकडून, याचा विचार आपल्याकडे होत नाही. आणि हा विचार व्हावा, हा विचार झाला तर पर्यावरणाचं थोडंफार संवर्धन होईल. आणि खरं म्हणजे संवर्धन करण्याची जबाबदारी आपली नाहीयेच, परंतु आपल्यावर ही जबाबदारी का आल्यासारखी वाटते, आपण ती घेतलीये. कारण आता आपल्या काही प्रमाणामध्ये लक्षात आलेलं आहे की आपल्यामुळं या निसर्गाचा ऱ्हास होतोय, आपल्यामुळं पर्यावरणाची हानी होतीये. आणि म्हणून आता पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण यासारख्या उपक्रमांमधून आपण थोडंफार सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि हा करायला हवा. परंतु हा प्रयत्न निश्चित करायला हवा, प्रत्येकानं करायला हवा. परंतु हा प्रयत्न म्हणजे आपलं नाटक नाही का, एकीकडे त्रास द्यायचा आणि दुसरीकडे आम्ही प्रयत्न करतोय, मग पर्यावरण संवर्धन करतोय. परंतु खरं म्हणजे आपण छोट्या छोट्या कृतीमधून हे पर्यावरण संवर्धन करू शकतो. यासाठी गाजावाजा करून, फोटो काढून उपक्रम करतोय, अशा प्रकारे इतरांना फक्त दाखवून देण्यासाठी जर हे आपण करत असू तर मग ते नाटक झालं. परंतु प्रत्यक्ष आपल्याला काय करता येतं, मी हे करू शकतो, याचा जर विचार केला तर आपली छोटी कृती सुद्धा पर्यावरणासाठी पूरक असते. आता अन्नधान्याची निर्मिती आणि शेती यांचा परस्पर संबंध आहे. शेती म्हणजे काय, एका ठराविक जमिनीच्या भूभागामध्ये आपण ठरवून काही अन्नधान्यांची पेरणी करतो, लागवड करतो आणि कोणत्या ठराविक, गरजेच्याच ठराविक वनस्पतींची लागवड करून आपली अन्नविषयक गरज भागवतो, याला आपण शेती म्हणतो. आता या शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये सुधारणा झाल्या, बदल झाले आणि याचा परिणाम म्हणून आपण अन्नधान्य निर्मितीमध्ये स्वावलंबी झालो.
आता अन्नधान्याच्या निर्मितीमध्ये स्वावलंबी झालो याची जाणीव आपल्याला कधी झाली? साधारणपणे 20व्या शतकाच्या आरंभाला. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे याची जाणीव बऱ्याच देशांना झाली आणि त्यामध्ये भारतालाही झाली. चीन सारख्या देशाला सर्वात अगोदर झाली, अमेरिकेसारख्या देशालाही झाली. कारण 20व्या शतकाच्या आरंभाला सगळ्याच देशामध्ये जे विकसित आहेत, जे विकसनशील आहेत, अशा सगळ्याच देशांना, आणि जे गरीब आहेत तर त्यांना तर झालीच झाली. सगळ्याच देशामध्ये उपासमार होत होती, भूकबळी होत होते, अन्न प्रत्येकाला खायला मिळत नव्हतं आणि अन्ना वाचून मृत्यू होत होते. आणि यावर उपाय म्हणून इथल्या वैज्ञानिकांनी, इथल्या विज्ञान प्रसारकांनी आणि इथल्या शेतकऱ्यांनी एकत्रित असा प्रयत्न केला. आणि त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून आपण अन्नधान्याची निर्मिती करण्यामध्ये, एकंदरीत सगळं जगच अन्नधान्याची निर्मिती करण्यामध्ये सक्षम झालं. त्यामध्ये भारतही कमी नव्हता. आणि या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून अन्नधान्याची निर्मिती करण्यात आपण पुढे गेलो. ज्या भारतासारख्या देशामध्ये अन्नधान्य आयात करावं लागायचं, ते अन्न आज आपण आपल्या देशामध्ये तयार करू शकतो. आपली गरज तर भागलीच, परंतु इतर देशांची गरज भागवणारा देश म्हणून भारत एक निर्यातदार देश बनला आहे. आणि हे सगळं झालं म्हणजे हरित क्रांती झाली. त्याचबरोबर आता हे कशाच्या आधारे झालं? वैज्ञानिकांनी काही संकरित सुधारित बियाण्यांच्या प्रजाती आणल्या. कसल्या प्रजाती? ज्यांच्याकडं प्रतिकारक क्षमता, किंवा कशाची प्रतिकारक क्षमता? इथल्या किडीला तग धरून किडीपासून स्वतःचं संरक्षण करण्याची प्रतिकारक क्षमता, इथल्या प्रतिकूल वातावरणामध्ये उगवण क्षमता धारण करण्याची क्षमता असणाऱ्या काही वनस्पतींच्या सुधारित बियाण्यांची निर्मिती प्रयोगशाळेमध्ये झाली, संशोधन केलं. आणि त्याचबरोबर आपल्याकडे जे उपलब्ध क्षेत्र आहे जमिनीचं, आता किती उपलब्ध क्षेत्र? फार कमी आहे आपल्याकडं. पृथ्वीवर पाणीच जास्त आहे. त्याच्यानंतर उरलेल्या भागामध्ये पर्वत, डोंगर किंवा दऱ्या, या सगळ्या भूभागांचा जर विचार केला तर पेरणी योग्य जमीन किती आहे? तरी देखील म्हटलं जातं भारतामध्ये 60% जमीन शेतीसाठी. खरं म्हणजे 60% जमीन नाही, पुस्तकात लिहिलेला हा आकडा आहे. 60% जमीन पेरणीसाठी किंवा शेतीसाठी नाहीये. आता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे आणि घरं झाली आहेत तिथं, तरी देखील परीक्षेमध्ये मार्क्स मिळवायचे आहेत म्हणल्यानंतर आपल्याला 60% लिहावं लागेल. हे सगळं होतंय. आणि मग ही हरित क्रांती कशी झाली? कमी शेतीमध्ये जास्त धान्य उत्पादन करण्याचं तंत्र मानवानं हस्तगत केलं. कशाच्या आधारे? विज्ञानाच्या आधारे. याला मदत कोणी केली? वैज्ञानिकांनी केली. आणि याला मदत करणारा दुसरा सर्वात महत्वाचा प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा घटक कोण होता? शेतकरी. आणि म्हणून अन्नधान्याच्या निर्मितीमध्ये जग आज सक्षम झालेले. कोणाची उपासमार होणार नाही, कोणी भुकीनं मरणार, भुकेपोटी उपाशी राहणार नाही, कोणाचं कुपोषण होणार नाही. कुपोषण म्हणजे काय? अर्धवट पोषण. अर्धवट पोषण म्हणजे काय? पोषण म्हणजे काय? सजीव ज्या प्रक्रियेनं आपलं अन्न मिळवतो आणि ते ग्रहण करतो, ते खातो, त्याला पोषण म्हणायचं. मग सजीवाची अन्न मिळवण्याची प्रक्रिया बंद होऊ नये आणि सजीवाची खाण्याची प्रक्रिया बंद होऊ नये यासाठी मानवानं केलेली उपाययोजना म्हणजे हरित क्रांती. आणि यामध्ये भारतामध्ये डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांचं कार्य मोलाचं आहे. त्यांनी काही तांदळाच्या आणि गव्हाच्या बियाण्यांच्या सुधारित प्रजाती विकसित केल्या आणि ही हरित क्रांती भारतामध्ये घडून आली. तर अमेरिकेमध्ये डॉक्टर नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग नावाचे शास्त्रज्ञ, त्यांनी अमेरिकेमध्ये देखील अशाच प्रकारे प्रयत्न केला. आणि भारतामध्ये डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचं श्रेय या दोघांकडे जातं. जशी हरित क्रांती झाली तशी आपल्या देशामध्ये श्वेत क्रांती देखील झाली. श्वेत क्रांती म्हणजे काय? दूध. आपण दुधासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून होतो. आज भारतामध्ये आपल्याकडं भरपूर दूध आहे. दूध महापूर योजना नावाची एक योजना 1970 मध्ये आपल्याकडं अशा प्रकारे दुग्ध उत्पादन कसं जास्त होईल यासाठी प्रयत्न वैज्ञानिकांनी केले. आणि त्यामध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं कार्य मोलाचं आहे. त्यांनी जास्त दूध देणाऱ्या गायींची, म्हशींची निर्मिती आपल्याला कशी करता येईल याबद्दलचं तंत्रज्ञान शोधून काढलं. आणि याची सुरुवात गुजरात राज्यापासून झाली. आणि आज भारत देश हा दूध निर्मितीमध्ये स्वावलंबी तर आहेच, तर निर्यात करणारा देश सुद्धा आहे. आम्ही लहान असताना शाळेमध्ये आता जसं तांदळाचा भात
किंवा खिचडी दिली जाते, वरण भात दिलं जातं, त्यावेळेस आम्हाला दूध प्यायला द्यायचे. एक मोठा ग्लास भरून, काचेचा ग्लास नाही, मोठा ग्लास भरून दूध. अगदी दूध पिल्यानंतर पोट भरलं जायचं, इतकं दूध दिलं जायचं. आता का देत नाहीत माहित नाही, परंतु आता तांदूळ देतात म्हणून देत नसावेत बहुतेक. तर ह्याला श्वेत क्रांती म्हणतात. त्याच्यानंतर जशी हरित क्रांती, श्वेत क्रांती, तशी नील क्रांती देखील झाली. नील क्रांती म्हणजे काय? पाण्यामध्ये कृत्रिम किंवा आपण नैसर्गिक तर पाण्यामध्ये मत्स्योत्पादन होतच, परंतु कृत्रिमरित्या आपण पाणी साठवून पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माशांची पैदास करणे म्हणजे मत्स्योत्पादन करणे, याच्यामध्ये देखील प्रगती झाली. याला नील क्रांती म्हणतात. म्हणजे आपल्याला अन्नधान्याच्या निर्मितीसाठी हरित क्रांती, श्वेत क्रांती आणि नील क्रांती ही महत्वाचे क्रांतिकारक बदल मानवाच्या दृष्टीने झाले. हे झालं हरित क्रांती, श्वेत क्रांती आणि नील क्रांतीबद्दल. त्यानंतर आता अन्न सुरक्षा म्हणजे काय? माणसाची, इथल्या प्रत्येक सजीवाची अन्न ही मुख्य आणि मूलभूत गरज आहे. प्रत्येकाला पोटभर खायला अन्न मिळालं पाहिजे आणि आज ते मिळतंय. पोटभर तर मिळतेच, परंतु पोटापेक्षा जास्त मिळते. मग आपण जास्त मिळते की नाही पोटापेक्षा? आपण गरजेपेक्षा जास्त खातो. बरेच जण टाइमपास म्हणून खातात. काय टाइमपास? कशासाठी टाइमपास म्हणून खायचं? खरं तर गरजेपुरतं अन्न खाल्लं पाहिजे, गरजेपुरती साधन संपत्ती वापरली पाहिजे, गरजेपुरताच पाण्याचा वापर केला पाहिजे, गरजेपुरतं इंधन वापरलं पाहिजे, गरजेपुरतंच घर आपण वापरलं पाहिजे. म्हणजे निसर्गामधल्या या सगळ्या घटकांचा जर आपण गरजेपुरता उपयोग केला तर प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि पर्यावरणाचं संवर्धन होईल. परंतु आपण गरजेपेक्षा जास्त करतोय, म्हणून गरजेपेक्षा जास्त करतोय म्हणून काही अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतंय. आता अन्न ही सगळ्यांची गरज आहे. पूर्वी अन्न मिळत नव्हतं, म्हणून आपल्या देशामध्ये 2013 साली अन्न सुरक्षा कायदा तयार करण्यात आला. अन्न सुरक्षा कायदा म्हणजे काय? तिथं अन्नाची हमी आहे. आपल्या देशामधला एकही नागरिक भुकेसाठी त्याचा मृत्यू होऊ नये, भूक बळी ठरू नये, कुणाचंही कुपोषण होऊ नये. कितीही गरीब परिस्थितीमध्ये असला, विकलांग असला, काम करत नसला, अक्षम असला, शारीरिक विकलांगता असेल, लहान बालक असतील, गर्भवती माता असतील, शाळेमधली मुलं असतील किंवा शेतकरी असेल, कुणीही आपल्या देशामध्ये उपाशी राहू नये यासाठी 2013 साली अन्न सुरक्षा कायदा केला. जसा भारतामध्ये केला तसा सगळ्याच देशामध्ये त्या अगोदर हे अन्न सुरक्षा कायदे झाले. कशासाठी? इथं कुपोषण होऊ नये म्हणून, कोणाची उपासमार होऊ नये म्हणून, कुणी भुके कंगाल किंवा भुकेसाठी त्यांना मृत्यू येऊ नये यासाठी हे सगळं करण्यात आलं. याला अन्न सुरक्षा म्हणतात. आता हे अन्न सुरक्षा, श्वेत क्रांती, हरित क्रांती, नील क्रांती या सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु हे सगळं होत असताना आपण काही पर्यावरणीय प्रश्न निर्माण केले आणि त्या पर्यावरणीय प्रश्नांचा भाग म्हणून आज आपण एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत. आणि तो टप्पा कोणता आहे? आता आपल्या सगळ्यांना भीती वाटायला लागली. कशाची? मृत्यूची. खरं म्हणजे मृत्यू तर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला असतो, परंतु अकाली मृत्यू येतो की काय, आज येतो का उद्या येतो असं वाटायला लागलेले. का? कारण आपण हे प्रश्न या क्रांती म्हणत असताना हे प्रश्न सोडवण्यासाठी हा बदल केला, परंतु हा बदल विनाशकारी बदल होता हे आता आपल्या लक्षात आलेले. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांती केल्या, परंतु प्रमाणापेक्षा ज्यावेळेस माणूस जास्त काहीतरी करतो त्यावेळेस त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर होत असतो. आणि म्हणून रासायनिक खतांचा वापर, कीडनाशकांचा वापर, कीटकनाशकांचा वापर, जंतुनाशकांचा वापर इथं वेगवेगळ्या प्रकारची प्रदूषण निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतोय. इथल्या हवेचं प्रदूषण झालं, पाण्याचं प्रदूषण झालं, जमिनीचं प्रदूषण झालं, ध्वनीचं प्रदूषण झालं आणि मानवी विचारांचं सुद्धा प्रदूषण झालं. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे रोग या ठिकाणी आलेले. हा कोविड-19 अर्थात करोना आपल्याला सांगितलं जाते तुम्ही हात स्वच्छ धुवा, तोंडाला मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका किंवा सुरक्षित अंतर ठेवा, वारंवार हेच सांगितलं जाते, परंतु खरं कारण मात्र सांगितलंच जात नाही. आणि ते खरं कारण काय आहे? ते खरं कारण आहे पर्यावरणीय प्रश्न. आणि हे पर्यावरणीय प्रश्न कमी करायचे असेल तर इथली लोकसंख्या, इथले मोठमोठे वाढत जाणारे उद्योगधंदे हे बंद व्हायला हवेत किंवा कमी व्हायला हवेत. जे गरजेपेक्षा जास्त आहेत ते कमी व्हायला हवेत. आणि आजपर्यंत ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे यात काहीतरी बदल व्हायला हवा. आणि मग हा बदल करायचा असेल तर आपण शेतकऱ्याची मुलं आहेत, आपण आपल्या शेतामध्ये आपल्या आईवडिलांना विनंती करा, त्यांना
याची जाणीव करून द्या की आपल्या शेतामध्ये आपण एक पूरक कृती करू शकतो. आपल्यासाठी लागणारं धान्य दर्जेदार कसं तयार करता येईल. भले कमी झालं तयार तरी चालेल, परंतु ते दर्जेदार झालं पाहिजे. या सगळ्यांमधून आपण सुरक्षित राहू आणि पर्यावरणाला हातभार लागण्यासाठी आपली थोडी का होईना परंतु मदत होऊ शकते.